महाराष्ट्रातील सर्वच शाळांच्या वेळेत मोठा बदल. शिक्षण विभागाचे वेळापत्रक असेच चालणार कामकाज. 22 जून अंगणवाडी मोठी ब्रेकिंग न्यूज. तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर. तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा. नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. महाराष्ट्रातील सर्वच शाळांमधील नवीन वेळापत्रक लागू. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी सुधारित वेळापत्रक जाहीर. शासनाचा जी.आर. प्रसिद्ध. राज्यातील 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सध्याच्या स्थितीनुसार 5 ऑक्टोबर 2017 च्या शासन परिपत्रकानुसार 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी विषयानुसार तासिका विभागली लागू आहे. मात्र 16 एप्रिल 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची न्यू एज्युकेशन पॉलिसी अंमलबजावणी केली जाणार आहे. हे नवीन धोरण शालेय विद्यार्थ्यांसाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच लागू होणार असून त्यानुसार तासिका आणि अभ्यासक्रमाच्या रचनेत बदल केला जाणार आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून नवीन शैक्षणिक धोरणाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. यावर्षी केवळ इयत्ता 1लीसाठी हे नवे धोरण लागू होणार आहे. त्यानुसार 1लीच्या विद्यार्थ्यांसाठी नवा अभ्यासक्रमाची अंमलबजावणी देखील यंदाच्या वर्षापासून केली जाणार आहे. या नव्या धोरणानुसार 1ली आणि 2रीच्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित शालेय वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने सर्व माध्यमांच्या शाळांसाठी इयत्ता 1ली व 2रीसाठी हे सुधारित वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 18 जून 2025 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार नव्या शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या सुधारित वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. या वेळापत्रकात विषयावर तासिकाची स्पष्ट विभागणी करण्यात आली असून नवीन अभ्यासक्रमाला अनुसरून ते रचण्यात आले आहेत. नवीन वेळापत्रकानुसार संपूर्ण शालेय वर्षात एकूण 365 दिवसापैकी 210 दिवस हे अध्यापनासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यासाठी 35 आठवड्याचा अभ्यासकाल निश्चित करण्यात आला आहे. उर्वरित दिवसामध्ये परीक्षा, मूल्यांकन आणि सहशालेय उपक्रम राबवले जाणार आहे. त्यामध्ये परीक्षा व आनुषंगिक कृतीसाठी 14 दिवस, शालेय उपक्रमासाठी 13 दिवस आणि रविवार व इतर सुट्ट्यासह एकूण 128 दिवस सुट्ट्याचे नियोजन करण्यात आले आहे. शाळांचा अध्यापन कालावधी सर्व शाळांसाठी एकसमान ठेवण्यात आला असून परिपाठमधली सुट्टी आणि समृद्धीकरण तासिकामध्ये वेळेच्या उपलब्धतेनुसार थोडाफार फरक असू शकतो असे शासनाचे स्पष्ट केले आहे. या नव्या वेळापत्रकात गणित, पर्यावरण, भाषा, आरोग्य शिक्षण व कला शिक्षण यासारख्या विषयांना समप्रमाणात वेळ देण्यात आला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जाईल. सर्व शाळा माध्यमांच्या शाळेमध्ये एकसंध अभ्यास आराखडा लागू करण्याचा उद्देश आहे. वेळापत्रकामागे असून त्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाचा समतोल राखण्यात मदत होईल. शालेय जीवन अधिक गुणवत्तापूर्ण आणि शिस्तबद्ध व्हावे या उद्देशानेच हा निर्णय घेण्यात आल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.